हॅलो फ्रेंड्स, वेलकम. मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण इंट्रोड्यूस केलं होतं रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टनरशिप. त्याच्यामधलं ॲडमिशन ऑफ पार्टनर्स. वेन न्यू पार्टनर्स ॲडमिटेड इन टू द एक्झिस्टिंग पार्टनरशिप, then there is need to calculate new profit sharing ratio and to retain goodwill into the business there is need to find out sacrifice ratio. So in this video we are going to learn about calculation of new ratio and sacrifice ratio. First, new ratio. New ratio म्हणजे नेमकं काय ते बघूया. This ratio is useful to writing of goodwill and capital adjustment. New ratio, we are going to calculate new ratio. Calculation of new ratio which is used for writing of goodwill and capital adjustment. What is the formula of new ratio? New ratio is equal to balance ratio into old ratio. म्हणजेच आपल्याला न्यू रेशो कसा काढायचा आहे तर बॅलन्स रेशो मल्टिप्लाय बाय ओल्ड रेशो केलं की आपल्याला काय सापडणार न्यू रेशो. आता बॅलन्स रेशो म्हणजे नेमकं काय तर आपल्या बिझनेसमध्ये असणारा शेअर जर एक असेल तर त्याच्यामधला न्यू पार्टनरचा शेअर जर वजा केला जे राहतं तो बॅलन्स रेशो. म्हणजे ₹1 आहे असं गृहीत धरलं आपण, त्यापैकी 1/5 गेला तर 4/5 शिल्लक राहिला. त्याला काय म्हणणार आपण बॅलन्स रेशो. एक मधला न्यू पार्टनरचा शेअर वजा केला जे राहतं ते बॅलन्स रेशो. लेट्स सी द एक्झाम्पल. एक्झाम्पल फर्स्ट. सी, X and Y are partners sharing profits and losses in the ratio of 2:1. X आणि Y पार्टनर्स आहेत आणि त्यांचा रेशो आहे दॅट इज ओल्ड रेशो 2:1. दे डिसाइडेड टू ॲडमिट झेड. नवीन पार्टनर आल्या ठिकाणी झेड फॉर 1/4 शेअर. त्याचा शेअर किती आहे 1/4 आहे. देन कॅल्क्युलेट न्यू रेशो. आता कसं काढायचं आहे तर आपला फॉर्म्युला काय न्यू रेशो इज इक्वल टू बॅलन्स रेशो मल्टिप्लाय बाय ओल्ड रेशो. आता बॅलन्स रेशो हवा आपल्याला, मग तो कसा काढायचा बॅलन्स रेशो इज इक्वल टू 1 मायनस शेअर ऑफ झेड. झेड दॅट इज न्यू पार्टनर. बघा आपण वरच बघितलं आहे झेड किती शेअर मागतो आहे 1/4. मग एकमधनं 1/4 गेला म्हणजे एकाचे आपण 4 भाग केले पैकी एक गेला तर राहिले किती 3/4. 3/4 हा बॅलन्स रेशो झाला. म्हणजेच काय म्हणालो पुन्हा एकदा बघा, एक आपल्याकडे शेअर आहे किंवा टोटल आपण 1 म्हणालो त्याचे आपण जर 4 भाग केले या 4 भागापैकी त्या झेडला किती हवं आहे 1/4 म्हटल्यानंतर 1 हवं आहे. 1 आउट ऑफ 4. ठीक आहे. मग रिमेनिंग किती तर 4 पैकी 1 झेडला गेला मग राहिले किती 3/4 दॅट इज बॅलन्स रेशो. तो आपण बॅलन्स रेशो काढून घेतला 3/4. आता काढूया ओल्ड रेशो. आपला आहे 2:1 दॅट इज 2/3 अँड 1/3. 2:1 आपण कसा लिहितो 3पैकी 2 त्या एक्सला आणि 3पैकी 1 त्या वायला होता. असा आपला ओल्ड रेशो होता 2/3 अँड 1/3. आपला फॉर्म्युला काय बॅलन्स रेशो इंटू ओल्ड रेशो. देअरफॉर फर्स्ट कॅल्क्युलेट एक्स शेअर. एक्स बॅलन्स रेशो 3/4 इंटू ओल्ड रेशो 2/3 इज इक्वल टू आपण 2/4 काढलं 3ला 3 आपण कॅन्सल करू शकतो. रिमेनिंग 2/4. 2/4 हा एक्सचा शेअर राहिला. वायच शेअर इज इक्वल टू वन्स अगेन बॅलन्स रेशो दॅट इज 3/4 इंटू ओल्ड रेशो 1/3. वायचा 1/3 आहे 1/3 म्हणून आपण त्याला. ठीक आहे. 3/4 इंटू 1/3 बॅलन्स रेशो इंटू ओल्ड रेशो. वन्स अगेन कॅन्सल 3 इंटू 3. 3ला आपण 3 कॅन्सल केलं रिमेन्स 1/4 म्हणजेच 1/4 राहिला. 2/4 1/4 आणि या ठिकाणी आपला छेद हा सारखाच आहे त्याच्यामुळे झेडचा शेअर किती आहे 1/4 आहे. म्हणजेच 4 भाग केले तर 2 एक्सला जाणार आहेत, 1 वायला आणि हा झेडसुद्धा 1/4च म्हणतो आहे. देअरफॉर न्यू रेशो इज इक्वल टू 2:1:1. हा आपला न्यू रेशो या ठिकाणी आपण काढलेला आहे. वन अनदर एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2. एक्सरसाइज 3 पेज नंबर 159 क्वेश्चन नंबर फर्स्ट ऑप्शन क्वेश्चन A 1.
बघा आपल्या पुस्तकातलं आपल्या बुकमध्ये हे एक्झाम्पल आहे ते आपण घेऊया. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्हसाठी सुद्धा कॅल्क्युलेशन विचारले जाणार आहेत. तर एक्झरसाइजमधलं आपण एक घेऊया, आपल्या बुकमध्ये आहे, पेज नंबर 159. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन नंबर फर्स्ट, सबसेक्शन ए, नंबर फर्स्ट. Anuj and Ehsan are partner sharing profits and losses in the ratio of 3:2, old ratio 3:2. They decided to admit RO for 1/5 shares. The new profit sharing ratio will be dash. हे आन्सर या ठिकाणी काढायचे. ओल्ड रेशो 3:2 आणि त्याचा शेअर किती आहे नवीन पार्टनरचा 1/5 आहे. त्यानुसार आपण काढूया. लेट्स सी हियर. आपण तो डायरेक्ट सॉल्व करतो, मी काही ते लिहिलं नाही आहे, त्याच्याकडे आहे. न्यू रेशो इज इक्वल टू, फॉर्म्युला आपला न्यू रेशो इज इक्वल टू बॅलन्स रेशो इंटू ओल्ड रेशो. बॅलन्स रेशो कसा काढणार आपण, 1मधनं त्याचा शेअर म्हणजेच कोणाचा जो RO आहे त्याचा शेअर किती आहे 1/5 आहे, तो मायनस करूया. 1 - 1/5 म्हणजे आपण 1चे 5 भाग केले आणि 5पैकी भाग 1 गेला कोणाला, त्या ROला, म्हणजे शिल्लक राहिला 4/5. म्हणून बॅलन्स रेशो किती येतो आपला 4/5. आणि ओल्ड रेशो आपण मगाशी घेतला आहे तो किती आहे 3/5 आणि 2/5 आहे. 3:2 रेशो होता, 3/5 2/5. ठीक आहे. मग आपण सुरुवातीला अनुजचा शेअर काढूया. अनुज शेअर इज इक्वल टू बॅलन्स रेशो याचा आन्सर 4/5 इंटू ओल्ड रेशो त्याचा 3/5 म्हणून इंटू 3/5 केलं आपण, इज इक्वल टू 4 3 जा 12, 5 4 5 जा 25, 4 3 12, 5 5 25 म्हणून 12/25 आपण ठिकाणी आन्सर काढलं अनुजचं शेअर. नंतर ईशानचं शेअर बघूया. 4/5 हा त्याचा बॅलन्स रेशो आहे इंटू ओल्ड रेशो 2/5 आहे. मल्टिप्लाय करूया आपण. 4 × 2 दॅट इज 8 आणि 5 × 5 दॅट इज 25, 8/25 हे आलं ईशानचा शेअर झाला. ठीक आहे. आणि ROचा शेअर किती होता 1/5. दे हॅव गिवन अस 1/5 शेअर. ठीक आहे, म्हणून 1/5 आपण घेतला. इथे आपण बघा आन्सर काढले, न्यू रेशोचा डिनॉमिनेटर किती आहे 25 आहे. म्हणजे 25 जर आपण भाग केले तर 12 भाग अनुजला, 8 भाग ईशानला. मग आता बघा 25पैकी 12 आणि 8 20 गेले, राहिले किती 5. हे कोणाला जाणार ROला, म्हणून आपण 5/25 घेतले. पहिला मार्ग कोणता, अर्थातच 25पैकी 12, 25पैकी 8 म्हणजे 12 आणि 8 20 गेले, म्हणजे रिमेनिंग किती 5, म्हणून 5/25 आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आणि मग रेशो 12:8:5 लिहू शकतो. किंवा जर आपल्याला वाटलं 1/5 आहे, ह्या प्रत्येकाचे आपण शेअर्स किती केले, टोटल शेअर्स 25 केले, मग 25 करण्यासाठी काय करायला लागेल, तर 5ने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणून आपण मल्टिप्लाय केलं. 5 × 1 5 × 5 दोघांना सुद्धा आपण काय करतो 5ने 25 येण्यासाठी आपण 5ने मल्टिप्लाय केलं, 1ला सुद्धा आणि 5ला सुद्धा, म्हणून 5 × 1 5 5 × 5 म्हणजे ह्या वेने सुद्धा आपण गेलो तरी 5/25. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे 25पैकी 12 वजा 8 जर आपण केली तर किती राहतात 5 राहतात, म्हणून 12:8:5 अशा ठिकाणी न्यू रेशो आला. फ्रेंड्स, अल्टरनेटिव्ह आपल्याला कधी कधी विचारतात, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो व्हेन ओल्ड रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो इज गिवन. कधी कधी आपल्याला ते काय देतील, न्यू रेशो आणि ओल्ड रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो हे 2 जर दिले असतील आपल्याला तर मग कसं काढायचं ते सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. कधी, कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो व्हेन ओल्ड रेशो अँड सॅक्रिफाईस रेशो इज गिवन. असं असताना आपला फॉर्म्युला काय होतो बघा, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. ठीक आहे. आता ते कसं काढूया. फॉर एक्झाम्पल, P and Q आर पार्टनर शेअर प्रॉफिट्स इन 3:2 हा त्यांचा ओल्ड रेशो सापडला. 3/5 2/5. दे ॲडमिटेड R म्हणजे या ठिकाणी R ॲडमिट झाला, नवीन पार्टनर आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल झाला. याच्यासाठी P सरेंडर 1/5 शेअर अँड Q सरेंडर 2/5 शेअर्स इन फेवर ऑफ R. यांच्या प्रॉफिट शेअरिंगपैकी हा P काय करतोय, त्या Rला 1/5 आपला शेअर देतोय आणि Q किती देतोय 2/5 देतोय इन फेवर ऑफ R. कॅल्क्युलेट द न्यू रेशो. न्यू रेशो काढा म्हणताय. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, हा त्यांचा ओल्ड रेशो आहे P आणि Qचा,
पी काय म्हणतोय की याच्यापैकी 1/5 देणार मी कोणाला, नवीन पार्टनर आरला, आणि क्यू काय म्हणतोय तर ह्या दोन भागातला 2/5 शेअर मी देणार कोणाला, आरला. ठीक आहे, मग आपण तो शेअर काढूया. ओल्ड रेशो आपल्याकडे जो आहे बघा, इथे या ठिकाणी कॅल्क्युलेट केला. पी सॅक्रिफाईस किती करतो बघूया आपण. पी सॅक्रिफाईस फर्स्ट, त्याचा ओल्ड रेशो किती आहे बघा, 3/5. 3 + 2 दॅट इज 3/5. 3/5 म्हणजे ह्या 3/5चा 1/5 तो देतो आहे कोणाला, आरला. म्हणून आपण 1/5 काढलं तर किती येतं बघा, 3 × 1 3, 5 × 5 25. म्हणजेच ह्या 3/5 पैकी 1/5 किती येतात, 3/25 तो कोणाला देणार, आरला देणार आहे. सेम ॲज टू क्यू. क्यू सॅक्रिफाईस किती करतो आहे बघा, त्याचा ओल्ड रेशो किती आहे, 2/5. तो 2/5 देतो म्हणतो आहे, म्हणून मल्टिप्लाय बाय 2/5 केला आपण, तर किती येतं 4/25. 2 × 2 4, 5 × 5 25. ठीक आहे, पीने दिला आपला शेअर किती, 3/25. क्यूने आपला शेअर दिला किती, 4/25. आणि ह्या दोघांची बेरीज हे कोणाचं असणार, आरचं. हे आरला दिलं. पीने आरला दिले किती, 3/25. क्यूने आरला दिले 4/25. मग झाले किती, म्हणून आरचा शेअर आपण पुढेच काढला आहे बघा. ह्या दोघांची बेरीज 3/25 + 4/25. डिनॉमिनेटर सेम आहे त्याच्यामुळे डायरेक्ट बेरीज 4 + 3 7. 25 म्हणजे 25 पैकी 7 भाग कोणाला जाणार, न्यू पार्टनरला, आरला जाणार आहेत. ह्याने आपला शेअर बाजूला काढला आहे, ह्याने आपला शेअर बाजूला काढला. ह्या दोघांची बेरीज ही आरला आहे 7/25. म्हणजे आरचा रेशो आपण अगोदरच काढला. ठीक आहे, आता ह्यांचा रिमेनिंग किती राहिला आहे बघूया. त्यांचा एवढा शेअर गेला कोणाला, आरला. ह्याचा 4/25 गेला आरला. मग राहिले किती, मायनस करायचं. म्हणून हा वरचा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाईस रेशो. मग सॅक्रिफाईस किती केला आहे त्याने, 325. ह्याने 4/25 केला. ते मायनस करूया. पीचा न्यू रेशो काढूया. ओल्ड रेशो त्याचा किती आहे बघा, 3/5. ओल्ड रेशो किती आहे, 3/5. त्याने सरेंडर किती केले, त्याने 3/25. म्हणून 3/25 केले आपण. ठीक आहे, आता या केसमध्ये डिनॉमिनेटर तुमचा सेम नाही, डायरेक्ट आपल्याला वजाबाकी करता येणार नाही. मग एक मार्ग काय, एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि काढा, किंवा दुसरा मार्ग काय, तर 25 डिनॉमिनेटर येण्यासाठी ह्याला कितीने गुणायला लागेल, 5ने. म्हणून मी इथे करून दाखवलं आहे. जर आपण 5ने ह्याला मल्टिप्लाय केलं 25 होतील. मग 25 सेम झालं, आपला छेद सेम झाला. छेद समान असेल तर वजाबाकी करता येते, आणि म्हणून ह्याला मी काय करतो, कन्व्हर्ट करतो आहे 25ला. म्हणून मी त्याला कितीने मल्टिप्लाय केलं, 5ने. ह्याला 5ने मल्टिप्लाय केलं तर ह्यालासुद्धा 5ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणून 3 × 5 5 × 5 केलं -325. दॅट इज 5 × 3 = 15, 15 5 × 5 = 25 25. 15/25 - 3/25. आता मात्र आपलं डिनॉमिनेटर ह्या ठिकाणी काय झाले, सेम झाले. आता डायरेक्ट रिडक्शन करा. 15 - 3 दॅट इज 12 25. सेम ॲज टू क्यू. न्यू रेशो आपण त्याचा काढतो आहे. त्याचा ओल्ड रेशो किती आहे, 2/5. 2/5 मायनस सरेंडर किती केलं, 4/25. -4/25. 2/5 - 4/25. वन्स अगेन छेद या ठिकाणी 25 याचा 5 आहे, इक्वल नाही आहे, म्हणून आपण तो इक्वल करून घेऊया. मल्टिप्लाय बाय 5 सेम. म्हणून ह्याला 5ने आपण गुणलं तर ह्यालासुद्धा 5नेच गुणायचं आहे. म्हणून 5 × 2 5 × 5 -4/25. 4/25 इज इक्वल टू बघा, 5 × 2 10/25 -4/25 इज इक्वल टू 10 - 4 6/25. ठीक आहे, इथे छेद समान करून घेतला आपण आणि 10 - 4 केलं की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस कसं, 25 × 3 दॅट इज 75 -5 × 3 15 डिवायडेड बाय 25 × 5 दॅट इज 125. असं क्रॉस मल्टिप्लिकेशनसुद्धा करून आपण काय करू शकतो तशा प्रकारे डिनॉमिनेटर सेम करून घेऊ शकतो. ठीक आहे, तर ह्या प्रकारे आपला आता रेशो बघा, सगळ्यांचे छेद म्हणजे डिनॉमिनेटर आपले सेम आले, 25 25 25. त्याच्यामुळे आपल्याला समान करायची गरज नाही. बघा, पीचा रेशो न्यू रेशो PQR. पीचा आला 12/25, क्यूचा आला 6/25, आणि आरचा आपण अगोदरच काढला होता 7/25. देअरफॉर न्यू रेशो इज इक्वल टू PQR इज 12:6:7. असं आपल्याला ज्यावेळेस न्यू रेशो काढण्यासाठी ओल्ड रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो दिले असतील तर आपण ह्या मेथडने तो सॉल्व करणार आहे. हे झालं आपलं न्यू रेशो संदर्भात. आता आपण सेकंड त्याच्यामधला आहे तो म्हणजे सॅक्रिफाईस रेशोबद्दल
शिकणार आहोत. सॅक्रिफाईस रेशो म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला माहिती आहे हा रेशो आपल्याकडे जे ओल्ड पार्टनर्स आहेत ते सॅक्रिफाईस करतात. म्हणजेच काय करतात, तर आपला बराचसा शेअर सरेंडर करतात. कोणत्या पार्टनरला, अर्थातच आपले जो न्यू पार्टनर आहे त्याला सरेंडर करतात. देअरफॉर सॅक्रिफाईस रेशो मीन्स द रेशो इन विच द ओल्ड पार्टनर सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट. म्हणजेच आपला शेअर जो आहे हे ओल्ड पार्टनर न्यू पार्टनरला सरेंडर करतात, त्याला आपण काय म्हणणार, सॅक्रिफाईस रेशो. कोणत्या रेशोमध्ये, तर सॅक्रिफाईस रेशो. द रेशो इन विच द ओल्ड पार्टनर सॅक्रिफाईस देअर शेअर ऑफ प्रॉफिट इज कॉल्ड ॲज सॅक्रिफाईस रेशो. हा रेशो कुठे वापरतात, दिस रेशो इज यूज टू रिटेन द गुडविल इन प्रीमियम मेथड. आपण ज्यावेळेस गुडविल ह्या ठिकाणी नवीन पार्टनर कॉन्ट्रीब्यूट करतो त्यावेळेस रिटेन करतो बिझनेसमध्ये आपलं जो काय गुडविल आहे ते कोणत्या रेशोमध्ये करायचं असतं, सॅक्रिफाईस रेशो. आपण प्रोफॉर्मा जनरल एंट्रीमध्ये ब्रॅकेटमध्ये ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. आता हा सॅक्रिफाईस रेशो कसा काढायचा, लेट्स सी हाऊ टू कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. फॉर्म्युला काय बघा, सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशोमधनं आपण न्यू रेशो मायनस केला तर आपल्याला काय मिळतं, सॅक्रिफाईस रेशो मिळतो. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया आपण, एक प्रॉब्लेम सॉल्व करूया. नंबर फर्स्ट, ए अँड बी आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 7:3. हा त्यांचा ओल्ड रेशो आहे. ओल्ड रेशो सापडला. दे ॲडमिट सी त्यांच्याकडे नवीन पार्टनर आला आहे. ॲज अ पार्टनर डिसाइडेड टू शेअर फ्युचर प्रॉफिट ॲज 3:1:1. हा त्यांचा कोणता रेशो आहे, न्यू रेशो सापडला. कॅल्क्युलेट सॅक्रिफाईस रेशो. ओल्डमधनं न्यू मायनस करा. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो आपण असं दाखवू शकतो, ही इन्फॉर्मेशन आहे, कॅल्क्युलेशन नाही हां, ही इन्फॉर्मेशन आहे. ओल्ड रेशो 7:3 आहे, म्हणजे 7 + 3 10, म्हणून 7/10 3/10. न्यू रेशो 3:1:1 आहे, म्हणजे 3 + 1 + 1 दॅट इज 5, म्हणून 3/5 1/5 अँड 1/5 असं आपण कन्वर्ट करून घेतलेलं आहे. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. एज सॅक्रिफाईसच्या ठिकाणी काढूया आपण. एचा ओल्ड रेशो किती आहे, 7/10, आणि न्यू रेशो किती आहे, 3/5, म्हणून 3/5 केलं. 7/10 - 3/5. ठीक आहे, इथे सुद्धा आपण छेद समान करून घेऊ शकतो. इथे तुम्हाला मी सेकंड मेथड दाखवले, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं करायचं, तर 7 × 5 7 × 5 35, 7 × 5 35, मायनस 10 × 3 30, 35 - 30 डिवायडेड बाय मल्टिप्लाय बाय 10 × 5 दॅट इज 50. क्रॉस मल्टिप्लिकेशन. किंवा आपण छेद समान करून घेऊ शकतो. × 2 जर केलं तर 10 होईल, × 2 केलं तर 6 होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे काय झालं बघा या ठिकाणी, 35 - 30/50 दॅट इज 5/50 इज इक्वल टू, आपण जर ह्याला कमीत कमी केलं तर 5 × 1 = 5, 5 × 10 = 50. देअरफॉर 1/10 हा त्याचा एचा सॅक्रिफाईस झाला. बी सॅक्रिफाईस 3/10 ओल्ड रेशो मायनस 1/5 न्यू रेशो. क्रॉस मल्टिप्लाय 5 × 3 15 - 10 डिवाइड बाय 50. 5 × 3 = 15 वजा 10 × 1 = 10 भागिले 10 × 5 = 50, म्हणून 5/50 पुन्हा एकदा 1/10. म्हणजेच हा सॅक्रिफाईस किती करणार आहे, 110, आणि ह्या सॅक्रिफाईस किती करणार आहे, 110. देअरफॉर सॅक्रिफाईस रेशो इज 1:1. ठीक आहे, आपण एक्सरसाइजमधला आपला एक प्रॉब्लेम घेऊया. एक्सरसाइज नंबर 3मध्ये पेज नंबर 160 बघा. क्वेश्चन नंबर फर्स्ट E3 आहे, तो आपण घेऊया. आपल्या बुकमध्ये आहे तो. 3rd, प्रमोद अँड विनोद आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस 3:2. हा त्यांचा ओल्ड रेशो. आफ्टर ॲडमिशन ऑफ रमेश द न्यू रेशो ऑफ प्रमोद. विनोद अँड रमेश इज 4:3:2. हा न्यू रेशो. फाइंड आउट सॅक्रिफाईस रेशो. ओल्ड रेशो 3:2, न्यू रेशो 4:3:2. कॅल्क्युलेट केला बघा आपण. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आपण कन्वर्ट करून घेतले 3/5 2/5 ओल्ड रेशो. न्यू रेशो 4/9 3/9 2/9. तिघांची बेरीज केली तर 9 येते, मग आपण या ठिकाणी असं कन्वर्ट करून घेतलं. आता कॅल्क्युलेट करूया. प्रमोद सॅक्रिफाईस 3/5 - 4/9 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 27 - 20/45 इज इक्वल टू 7/45. विनोद सॅक्रिफाईस 2/5 ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो 3/9 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 × 2 18 -
5 3 15 15 divided by 5 into 9 45. Therefore 18 minus 15 3 by 45. Therefore sacrifice ratio is 7:3. 7:3 sacrifice ratio झाला. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये काय शिकलो आहे, न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आणि सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण शिकलेलो आहे, ज्याचा उपयोग आपल्याला होणार आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व करणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे रेशो कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचा विचार करूया. टिल देन गुड बाय. थँक्यू.